धावतच आले राजा, ऋषीचे पाय धरले. महर्षी माफ करा, कारण राजाला कळालं एवढा पराक्रम आपलं कन्यारत्न सोडून दुसरं कोण करणार आहे. ज्याच्या लेकराचा त्याला भरोसाच असतो की लेकरू कसं आहे. आम्हाला खूप अनुभव येतात. एका घरीच्या प्यायला बसलो, ते लेकरू सारखं त्रास देऊ लागलं. टोपी ओढू लागलं, माळ धरू लागलं, केस धरू लागलं, डायरीत काढू लागलं, फाडू लागलं. त्याला मला भाऊ लवकरची आपात जाऊ दे, समसम मिटू दे. आणि त्या दोघा नवरा बायकोचा जोर, त्या पोराचं नाव समाधान, ते दरम्यान समाधान बाबाच्या पाया पण, बाबाच्या पाया पण. त्यानं 2 दगड हातात घेतले. मला भीती वाटली म्हणून दादा मी बाहेर पळालो. म्हणलं बाबा हे मारतय. त्याची माया म्हणे महाराज एक तरी दगड मारू द्या, नाही तर ते येळभर लढतय. ज्याचे लेकरं त्याला माहितच असतात कसे खतरा असतात. त्या कैकईच हे कर्तव्य असल्यामुळं राजानं पाय धरले. ऋषीराज हे नक्की माझ्या मुलीचं काम आहे. तुमच्या तोंडाला काळ फसलंय, फासलंय, कैकईनं फासलंय. माफ करा की फार लहान आहे, फार मोठा शाप झाला. राजा म्हणले मुखातून शाप झाला. आता दुर्वास म्हणतात मी शाप मागे घेणार नाही. पण दुर्वासाला दया. 4 महिने या लेकरानं आपली सेवा केली आणि एका क्षणात सगळं बिघडलं. म्हणून दुर्वास म्हणाले राजा हिचं तोंड तर काळ होईलच. तोंड काळ होणं म्हणजे चेहरा काळा होणं असा अर्थ नाही बरं का. तोंड काळ होणं म्हणजे जगात तोंड दाखवण्याच्या लायक न राहणं. अहो तिचं तोंड इतकं काळ झालेलं आहे. आता जवळजवळ 100-150 ह्या मावल्या बसलेल्या असतील. एखादीचं नाव गंगा असेल, एखादीचं यमुना असेल, एखादीचं सरस्वती असेल, एखादीचं कौशल्य असेल, एखादीचं सरस्वती, बरेच नाव असतील. सीता असेल बसलेली एखादी. पण इतक्या बसलेल्या पैकी काही किती जणीचं नाव आहे तुमच्या? शक्यताच कमी. लगे नाहीच असं म्हणता येत नाही दादा. एकदा देऊळगाव राजाच्या सिव्हिल कॉलनीमध्ये माझी कथा चालू होती आणि मी हीच कथा सांगत होतो की कैकईचं नाव कोणी ठेवतच नाही. सगळ्यात पुढे बसलेली उभी राहिली म्हणजे महाराज मीच कैकई. मला खाली बाई चुकून नाव ठेवण्यात आलं. ती कैकई नाव कोणी ठेवत नाही कारण तिनं आपल्या तोंडाला काळ लावले. पण दुर्वासाला दया आली. दुर्वास म्हणाले राजा मी तुझ्या कन्येला एक आशीर्वाद देतो. या उजव्या हातानं माझी सेवा केली ती खाली जाणार नाही. हा हिचा उजवा हात वज्रदेही होईल लोखंडासारखा आणि स्वर्गातल्या युद्धात ही आपल्या पतिराजाला विजय मिळवून देईल. हे फक्त वशिष्ठांना माहित होतं. कैकईलाही नव्हतं माहिती आणि दशरथालाही माहित नव्हतं की कैकईचा हात वज्रदेही म्हणून. म्हणून वशिष्ठ म्हणाले युद्धाला घेऊन जा. रथावर कैकईला बसवलं आणि राजा दशरथाचा स्वर्गात गेला. घनघोर युद्ध सुरू झालं. बेभान होऊन राजा दशरथ लढत होते. भानावर नव्हते. आणि जो खरं देह भान विसरून कार्य करतो ना त्याला विजय प्राप्त होत असतो. त्याला शास्त्रीय पुरावा तो कोबरायचा आहे. देहाच्या निरासे पाणी दिया देहाच्या निरासे पाणी दिया Yeah.
करतो त्याला विजय प्राप्त होत असतो. माझे वडील आमचे बाबा सांगत होते, खरं खानदानी शेतकऱ्याचं लेकरू जर ओळखायचं असेल तर जमीन अशी जरा कडक ठेवू द्यायची, कडक. परत परत आवाज यायला लागला याचा. हा, वरचा आवाज कमी करा. प्रतिध्वनी आला तर श्रोत्याला कळत नसतात ना शब्द, ते शब्द कळाले पाहिजे स्पष्ट. आमचे बाबा म्हणायचे, खरं शेतकऱ्याचं लेकरू जर ओळखायचं असेल तर जमीन अशी जरा आटून येऊ द्यायची आणि त्याच्याजवळ वखर झुपून द्यायचा. डाव्या हातात काठी कासरा, उजव्या हातात रुंग. अचानक त्याच्या मागून जायचं. कडक आलेल्या जमिनीत वखर चालवताना आणि रोमण्याच्या कणसावर त्याचा हात असताना बुक्की मारायची. जर हात घसरला रुम नेऊन तर समजायचं शेतकऱ्याचं दिसतंय पण शेपाळे. आणि जर बुक्की मारू नये हात निघाला नाही तर समजायचं खानदानी शेतकरी आहे. त्यांना मनाने जो काम करत असतो त्याला विजय मिळत असतो. राजा दशरथ बेभान होऊन लढत होते. पटापट पटापट राक्षसाचं सैन्य जसे एखाद्या ज्वारीची पात पडावे अशी सगळे पाडले. वृषपर्वा उडवला, नमुची उडवला आणि मग शुक्राचार्य घाबरले. माझ्या पक्षात पराजय. शुक्राचार्यानं रथ पुढे आणला आणि शिवासारखी गर्जना केली, राजा दशरथा आता शुक्राचार्याची गाठ आहे. आणि शुक्राचार्य जेव्हा रथाच्या पुढे रथ घेऊन दशरथाच्या पुढे आले तेव्हा दिव्य अग्निबाण सोडला. आयुष्याची संपूर्ण तपश्चर्या अग्रभागावर अभिमंत्रित केली आणि तो बाण सोडला की या बाणाने राजा दशरथाचं शिर उडव. डोळ्याचं पातळ पातळ लवकर बाण केला. राजा दशरथ मागव वरवून युद्ध करत होते आणि पुढे काही बसून रथ चालवत होते. महाराज त्या बुद्धिवान वाघिणीच्या लक्षात आलं की बाण माझ्या कपाळाचं कुंकू पुसतो. बाण राजाच्या कंठाचा नेम धरलेला आहे. एका क्षणात तिनं अर्ध्याच क्षणात रथच असा वळवला. आधुनिक भाषेत सांगू का, तिनं रथाचा कट मारला. असा कट मारला तो बाण चुकवला. कंठाचा बाण चुकला पण बाण शुक्राचार्याचा होता. आणि रथाचा आग मोडला. त्याच क्षणात डाव्या हातात 4 घोड्यांची दोर धरले, उजव्या हातातला चाबूक फेकला आणि कैकेयीने आपला उजवा हात रथाच्या चाकात माहित होतं चाक जर पडलं तर दुसरा बाण राजाचा प्राण घेतो. आणि आपला हात घालून रथाचं चाक पकडलं. शुक्राचार्यानं उघड्या डोळ्यानं पाहिलं. शुक्राचार्यानं तोंडात बोट घातलं. अरे बाप रे, ज्या राजाची बायको रथाच्या चाकात आपला हात घालती तो राजा माझा प्राण ठेवत नाही. शुक्राचार्यानं दोन्ही हात वर केले. राजा दशरथ मी हरलो. दणदणीत विजय राजाचा झाला. सगळे राक्षस पिटाळून लावले आणि विजयी झालेल्या राजा दशरथाचं स्वागत. राजा दशरथाच्या हार तुरे स्वर्गात मिरवणूक. काही होती खबरदार पण बोलायला जबरदस्तच होती. तिनं रथाच्या चाकातून हात काढला.